अरे अरे अरे. सो मी आता आहे गुवाहाटीमध्ये आणि आम्ही चाललो आहे आता द लँड ऑफ नागा पीपल, नागालँड. आमची आता रात्री ट्रेन आहे. ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झाला. आता आम्ही सध्या तमलपूरवरून गुवाहाटीला पोहोचलो. तमलपूरवरून येताना आम्हाला काहीच वाहन नव्हतं लागत, त्यामुळं आम्ही एक ऑटो पकडली आणि ऑटोवाल्याला आम्हाला तब्बल 150 रुपये द्यावे लागले 20 किलोमीटरसाठी. तर आता आम्ही गुवाहाटीत पोहोचलो. तिथून बस पकडली, तिथून बसनं गुवाहाटीत आणि आता सिटी बसमध्ये आहे. आता आम्ही गुवाहाटी रेल्वे स्टेशनवर जाणार आहे पलटण बाजारच्या. तर चला जाऊया. माझ्याबरोबर आहे सत्यवान भाऊ. आम्ही 3 तिकीट ऑलरेडी काढलेले आहेत, पण आता आम्हाला एक तिकीट पाहिजे. तर त्यासाठी आम्ही 4 जण लाईनमध्ये लागलेलो आहे आणि लाईन बघा किती लंबी आहे. प्रचंड लांब अशी लाईन लागलेली आहे. तरी पण आता आम्हाला तिकीट भेटते की नाही हे पण कन्फर्म नाही आहे अजून. ॲक्च्युली आमच्याकडे स्लीपरचे तिकीट आहे 3, पण एक माणूस असल्यामुळं त्याचं जनरलचं काढावं लागतंय. त्यामुळं आता एका जनरलच्या तिकिटासाठी आम्ही 4 जण थांबलोय. आता ज्याचा लवकर नंबर लागेल त्याला तिकीट मिळेल. नंबर 1552 सोलापूर कोल्हापूर पंढरपूर सातारा मार्ग पुणे सांगोला मार्गे. मला पुण्याला जायचं. पुण्याला सोलापूर कोल्हापूर पंढरपूर जायला लागेल. गाडी नंबर 1552 ते पासिंग तर आसामची पण आसाम मार्गे कोल्हापूर पंढरपूर आसाम मार्गे. अच्छा 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 गुवाहाटी मार्गे. पण आम्हाला तर नागालँड जायचंय. कशाले? सो आता रात्रीचे 11:30 वाजत आलेले आहे आणि आम्ही आता आमची ही ट्रेन आहे, या ट्रेनमध्ये बसलो आहे. ॲक्च्युली सीटचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आमच्यासोबत एक मुलगी पण आहे, त्यामुळं तिला सीट आमची दिली आणि आम्ही आता भटकतो इकडं तिकडं सीट पाहत. आता वेळेवर काय करायचं, कसं करायचं, आता कसं तरी प्रवास करायचा आहे, प्रवास करायचा आहे. सो आता सकाळचे 5 वाजलेले आहे आणि आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो बोकाजन येथे. दिमापूर मार्गे नागालँडहून गाडी आली आणि आम्ही आता पोहोचलो. आता आम्ही जाणार आहे आमच्या मित्राच्या रूमवर. थोडा आराम करूया कारण रात्रभर झोप झालेली नाही. तर चला जाऊया. बोकाजन नगरी में आपका स्वागत है. थँक्यू व्हेरी मच. Lots of love from Guwahati, Tamalpur, Baksa. चलो let's go guys. सो फायनली आम्ही आता आमचा मित्र प्रद्युमन आम्हाला न्यायला आला आहे. तर हा प्रद्युमन आहे. प्रद्युमन हाय, हाऊ आर यू ब्रो? अरे बापरे, आज सुबह हनुमान चालीसा. सो आम्ही आता दिमापूर मार्केटमध्ये चाललोय. आम्ही इथून आता रिक्षा घेतली आहे. तो आम्ही आता फायनली नागालँडमध्ये पोहोचलोय. हे नागालँड आणि आसामचं वेगवेगळं गेट करतं. तर चला, आम्ही आता आहे हाँगकाँग मार्केटमध्ये. ॲक्च्युली काय होतं, जेव्हा तुम्ही ट्रिपला जाता ना तेव्हा तुमचे इमोशन्स हे कंट्रोल केले पाहिजे. तुमच्या आजूबाजूला खूप काही गोष्टी असतात, तुमचे इमोशन्स होतात, तुमच्या फिलिंग्स होतात की काहीतरी घेतलं पाहिजे आणि त्यामध्येच आपले जास्त पैसे वाया जातात. त्यामुळं येताना घेऊ नका, शक्यतो शॉपिंग नका करू. पण हे आमचे नमुने आहेत सोबत, यांना शॉपिंगचं खूपच वेळ लागलंय. खूप शॉपिंग करतोय मी. हां, जिथं पा तिथं तेच. आणि भाऊंकडे एवढ्या पॅन्टी आहे तरी इथं पॅन्टी घेताय. चला बाय बाय. ॲक्च्युली हे वांग्यासारखं दिसतंय, पण हे ती एक बाई बोलली टोमॅटो आहे, पण ते तर वांगच आहे. आणि हे पण एक वांग्याचे विविध प्रकार. ॲक्च्युली यामध्ये बेंडक्या आहे, इकडे बेंडक्या पण भेटतात. अरे 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 अरे. आणि ह्या गोगलगाई ह्या आपल्याकडे पण खातात कोकणात. आणि ह्या बेंडक्या.
सो आम्ही आता नागालँड झूलॉजिकल पार्कमध्ये शेवटी पोहोचलो आहे, तर जाऊया. सो आम्ही पोहोचलो आहे आणि हे पोरं दंग आहेत फोटो काढण्यामध्ये. हे आहे नागालँडचं झू, नागालँड झूलॉजिकल पार्क. हे आहे हॉर्नबिल असे मायग्रेट होता आणि शेवटी नागालँडला येतात. आणि हा नागालँडचा आहे, तो नागालँडचा माप आहे. श्रीलंकेतून पण येतात. आणि हा आहे नागालँड. सध्या आम्ही इथं आहे. कुठे आहे नागालँड? हा नागालँड, हा नागालँड. तर आम्ही जातोय आता यामध्ये. तर इथं आहे मॅप, हा मॅप आहे. एकदा मॅप हा एंट्रन्स, इथून आम्ही झालो. आणि एवढे एवढे जंगली पक्षी प्राणी आहे, एवढं तिकडं जायचं. बघा काय काय. सो तर आता आपण तिकडे जाऊया. सो आम्ही आता चाललोय नेचर ट्रेल मध्ये. हे आहे नेचर ट्रेल. बघूया आता जंगल वगैरे कसं आहे नागालँडचं ते. ॲक्च्युली महाराष्ट्रातून नागालँड फिरायला येणं म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा कोपरा तर तो देशाचा तो कोपरा, एवढी कल्चरल डायव्हर्सिटी आणि वेगळं सगळंच वेगळं, दिसणं वेगळं, आपली भाषा वेगळी, आपली बोली वेगळी, आपले खाणं वेगळं, सगळंच वेगळं. तो कोपरा, डायरेक्ट तो कोपरा म्हणजे तेच. आणि तुम्ही पण या, खरंच नॉर्थ ईस्ट इंडिया खूप सुंदर आहे. थोडा डेव्हलप कमी आहे पण आहे, खूप भारी आहे. हा. आणि ऍक्च्युली मार्केटमध्ये आम्हाला बरंच काही दिसलं, सगळंच दिसलं. इकडं काही पण खाता, म्हणजे काही पण. बेंडक्या तर होताच हो. तेच. चला आम्ही पोहोचलोय तिथपर्यंत. आता इथं मंकी आहेत, मंकी बघणार आता आम्ही सर्वप्रथम. त्यानंतर तिकडं काहीतरी आहेत, आता पुढच्या कॅमेऱ्यात बघूया. माकड आहे याचं स्टम्पटेल मॅकॉक. स्टम्पटेल मॅकॉक आहे. आणि हे आमचं माकड त्याला बोलवतंय. ते आहे बघा. हे गुवाहाटीमध्ये पण आहे. हे गुवाहाटीमध्ये पण आहे. लय भारी ऍक्टिंग करताय. तो एक वरती, हा काळा. आमच्यासोबत एक माकड आहे अक्षय नावाचा, आहे इंडियन ब्लॅक बियर झोपलाय. त्यात एक आहे आणि तो एक तिथे. हा एक तो एक तिथे. ही आहे सायळ. सायळ इसको याला आपल्याकडे खातात. तेच. नाही नाही, ये अजगर आहे, पायथन नाही. माकड आहे ते. किती क्यूट आहे, तोंड माकड आहे. डिस्टर्ब नको. फसलंय ते तिथं म्हणून आहे ते. फसलंय ते, फसलंय नाही ते. अरे ते फसलंय खरं ते. बसलंय भलं मोठं गिधाड. गिधाड आहे, भलं मोठं गिधाड. हाव. सो आम्ही आता दिमापूरहून परत आले. दिमापूर एवढी काही खास सिटी नाही वाटली. उद्या आम्ही कोहिमा जाणार आहे. एकदम भारतातलं सगळ्यात अस्वच्छ शहर म्हणजे दिमापूर. सुपर मार्केट नव्हतं आज, वेनसडेला असतं. तिथं सगळे कुत्रे मांजरं विकायला बसलेले असतात. त्यामुळं आम्ही थोडं फिरलो, झू वगैरे बघितलं. तर चला उद्या आम्हाला कोहिमा जायचं आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.